मित्रांनो नमस्कार. गोल्डी विठ्ठल शेळीपालन क्षेत्रात काम करत आहेत आणि ज्यांना गोल्डी हा बोकड माहीत नाही अशी एक ही व्यक्ती सध्या महाराष्ट्रात नसणार आहे. इतका हा प्रसिद्ध असा हा मेल आहे गोल्डी. आणि हा मेल प्रसिद्ध झाला कारण त्याने त्याच्यापासून तयार केलेले जे प्रोडक्शन्स आहेत, पाटी असोत बोकड असोत, जे उत्तम रिझल्ट त्याने दिले त्याच्यामुळे सध्या स्क्रीनवर दिसतोय तो मेल आहे सोन्या, जो 6 दात असतानाच 50 इंच उंचीवर पोचला. हाही सर्व चमत्कार होता गोल्डीचा. गोल्डीनं इतके छान रिझल्ट दिलेले आहेत की मला सुद्धा इच्छा होती जे गोल्डीचे मालक आहेत धनुभाऊ बोरकर यांच्या फार्मवर कधी जातो आणि कधी एकदा त्यांची मुलाखत घेतो. आज तो मौका आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण शेळीपालनाविषयी वेगवेगळे व्हिडिओ करत असतो. विशेषतः आपलं बिटल शेळीपालनावर वेगवेगळे व्हिडिओ आपण आजपर्यंत पाहत आलेलो आहोत. आजचा व्हिडिओ हा बिटल शेळीपालनावर असणार आहे आणि बिटल शेळीपालनातल्या एक अत्युच्च स्थानावर महाराष्ट्रामध्ये गेलेल्या व्यक्तीबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. आपण व्हिडिओमध्ये सध्या पाहतच असाल त्यांना आपल्यासोबत श्री मनोहर बोरकर, बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात आपण त्यांच्या गावी आलेलो आहोत. आम्ही त्यांना सर्व धनुभाऊ अशा नावाने संबोधतो आणि धनुभाऊंच्या आज इथं आपण आलेलो आहोत. आज पण मित्रांनो, बिटल म्हटलं की शक्यतो लोकांना पंजाब हे राज्यच आठवत होतं आणि आता ते ओळख पुसून बिटल म्हणले की महाराष्ट्र हे लोकांच्या लक्षात यायला लागले आणि महाराष्ट्रात बिटल म्हणले की धनुभाऊ हे नाव पहिल्या 2 नंबरमध्ये तर किंवा पहिल्या 1 नंबरलाच येते. हे आपण सांगायची गरज राहिलेली नाही आहे. हे यश बिटलमध्ये धनुभाऊनी कसं काय मिळवलेलं आहे, त्यांचा इथपर्यंत प्रवास कसा काय झालेला आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. धनुभाऊंच्याकडे जे बिटलचे वेगवेगळे अॅनिमल झालेले आहेत किंवा सध्या जे अॅनिमल आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा एक बिटलशी संबंधित आणि फार महत्त्वाचा आणि फार वेगळा व्हिडिओ होणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. धनुभाऊ नमस्कार. नमस्कार. आज आपल्या इथं आलेलो आहोत आपला फार्म बघण्यासाठी आणि विशेषतः जे आपण बिटलमध्ये एक मानांकन प्रस्थापित केले की बाबा बिटल म्हणजे फक्त आता पंजाब नाही, महाराष्ट्रात सुद्धा अशा क्वालिटी तयार होऊ शकते आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्यांना बिटलमध्ये काम करायचं आहे त्यांना आता पंजाबकडे परत जाण्याची गरज नाही आहे. त्यांना त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी महाराष्ट्रात मिळते, हे तुमच्या गोठ्यावर आल्यावर लक्षात येते. हे सर्व आता आम्ही तुमच्याकडे माहिती घेणार आहोत. फक्त आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची ओळख एक थोडक्यात करून द्या सुरुवातीला. नमस्कार, माझं नाव मनोहर भगवान बोरकर, मुक्काम पोस्ट तळणेवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. धनुभाऊ, मग आता सर्वात आपण पहिला प्रश्न असाच विचारू की जो आम्ही सर्वांना विचारतो की शेळी पालनाची सुरुवात तुमची कधीपासून झालेली आहे साधारण? 2015 पासून. 2015 पासून. तसं लहानपणापासूनच छंद होता. बर. मग घरात 1-2 शेळ्या तर राहायच्या 2-4. बर बर. मग बिटलची सुरुवात कधीपासून झाली? बिटल 2015 ते 16 पासून. तर मग धनुभाऊ 2015 तुम्ही बिटलची सुरुवात केला, तर पहिली खरेदी वगैरे कशी काय केली होता, कुठून सुरुवात झाली तुमची? पहिली खरेदी आपण ऍक्सल ॲग्रो फार्म होता पाथर्डीला, बर. अहिल्यानगर जिल्हा, तिथून 3-4 शेळ्या आणल्या. अच्छा. राहुल खामकर सरांनी. बर 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 बर. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जिथं महाराष्ट्राला धनुभाऊ बोरकर किंवा मनोहर बोरकर यांचं नाव कळलं, तो आपला जो मेल आहे गोल्डी, तो आपल्या इथे कसा काय आला आणि मग तो तिथून पुढचा प्रवास कसा आहे, तो जे आता यश आपण मिळवलेला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा मला. तो योगायोगाने आला आपल्याकडे आणि आल्यानंतर फिमेल चांगले होते आपल्याकडे, म्हणजे मदर स्टॉक चांगला होता. त्याच्यानंतर बरीचशी ब्रीडिंग त्याच्याकडून घेऊन आपल्याला पिल्ल छान मिळाले. पण जसे जसे पिल्ल डेव्हलप होत गेले त्याच्या माद्या खूप साईजला आणि चेहऱ्याला, लेंथला, दुधाला खूप छान मिळाल्या. त्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंट मध्ये अजून भार पडला चांगला बऱ्यापैकी. नक्कीच क्वचितच एखादा असा बोकड असतो, मेल असतो, जो इतका चांगला रिझल्ट देतो. माझ्या मते जर गोल्डीने आतापर्यंत 100 पिल्ल दिले असतील तर त्यातली 90 ते 95 पिल्लांनी रेकॉर्ड ब्रेकच केलेले आहेत की बाबा सगळ्या गुणवत्तेत ते उत्तम निघालेले आहेत. कारण की आपल्या फार्मरच तेवढ्या माद्या आहेत आणि बाकीच्या बऱ्याचशा फार्मर तुम्हाला गोल्डीच्या माद्या पाहायला मिळतील. तर मग धनुभाऊ, आता गोल्डीचा रिझल्ट तर आपण माहितच आहे सर्वांना की काय किती उत्तम क्वालिटीचा दिलेला आहे. त्याच्यात काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता का, गोल्डीनं काय काय रिझल्ट दिलेले आहेत, कुठे कुठे त्यांचे प्रोडक्शन झालेले आहेत, कुठे गेलेले आहे? हो हो, सुभाष पाटलांकडे पण एक मेल दिलेला आहे. जत आपले वळसंगचे सुभाष पाटील, हा भास्कर नावाचा मेल आहे त्यांच्याकडे. त्यानंतर गणेश परदेश यांना कर्जत मध्ये एक फिमेल दिली. अच्छा. तिचं नाव तारा होतं. ती 42 हाईटला गेली. 6 दात 42 हाईट झालेली फिमेल आहे गोल्डी. तर होती त्याची, पण साईज पण तेवढी मजबूत होती. बर बर. जवळपास 6 दातामध्ये 125 किलोच्या आसपास वेट असेल. मित्रांनो, गोल्डीचा रिझल्ट बद्दल धनुभाऊ सांगतात 6 दातावर 42 हाईटला गेलेली फिमेल होती आणि तिचं वजन साधारण 125 किलो होतं त्यावेळेला.
म्हणजे आपण समजू शकतो गोल्डीनं काय रिझल्ट दिलेले आहेत. हा धनुभाऊ आणखी काय सांगत होता तुम्ही? त्यानंतर बारामतीला पण काही दिलेले आपण female. बर त्याचे कॉम्पिटिशन मध्ये एकीचा दुसरा एकीचा चौथा का काहीतरी नंबर आलेला. अच्छा अच्छा, म्हणजे बिटलचं जे मध्ये कॉम्पिटिशन झालं त्याच्यामध्ये हा आपला नंबर काढला होता. हा. बरोबर बरोबर. आणि आपल्याकडे पण सोन्या नावाचा मेल आहे जो सध्या 50 इंच हाईटवर आहे. हो हो. तो सुद्धा गोल्डीचाच मुलगा आहे. तर हे काही आम्ही थोडकी हातावर मोजणे इतकीच उदाहरण सांगत आहोत मित्रांनो. अशी खूप उदाहरणं आपल्याला मिळतील गोल्डीची. सध्या पण आमचे पाहुणे आहेत देवकते माऊली देवकते म्हणून. त्यांच्या फार्मर सध्या 2-3 माद्या अशा आहेत गोल्डीच्या की सध्या 100 किलोच्या आसपास वेट आहे पहिले फर्स्ट टाइमला. बर 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 बर. हा गोल्डीज खरं तर तुमच्या आयुष्यातला एक गेम चेंजर ठरला आहे. हा गेम चेंजर. अजून पण खूप अपेक्षा आहेत गोल्डीकडून. गोल्डीकडून. अजून पण चांगल्या माद्या तयार करणं. मग आता हे गोल्डीचं प्रोडक्शन तुम्ही फक्त घरातच घेतलंय का बाहेरही कुणाला असं काय भरवून नाही, वगैरे दिलंय देत राहिला? बाहेर पण असं काही नाही. बाहेर भरवून दिलेले आहेत तुम्ही शेळ्या? हा भरवून दिलेले आहेत. मग पण आता भरवून द्यायचा विषय कसा आहे, ज्या त्या फार्मरनी आपापल्या विचारानुसार किंवा आपल्या संबंधित माणसाच्या विचारानुसार द्यायला पाहिजे. बर बर आजकाल कसं व्हायला लागलं, गोल्डीच्या काही वाद्या मी भरून दिल त्या जवळच्या माणसांना. तर आता त्यांचं सत्य पचवत नाही त्यांना. आता ते समजा गोल्डीची मादी असून सांगतात की नाही बाबा ही मादी आमच्या घरीच तयार झालेली आहे, घरचंच प्रोडक्शन आहे. म्हणजे असं पण बोलतात काही लोक. त्याच्यामुळे भरून देणारा नाही, विचार करावा थोडा. बर बर. फार्म आपण चालवतो त्याला खर्च पण खूप आहे. ज्याला द्यायची त्याने त्याचं काहीतरी घ्यावा. त्यांनी सांगू अथवा नाही सांगा. बरोबर. एक कृतज्ञपणा असतो हा, हा. आपण ज्या पण ते जाण कोणी ठेवत नाही ना. नक्कीच. सत्य पचवायला हवी हिंमत पाहिजे. धनुभाऊ आता इथं आल्यावर मी आपलं शेड वगैरे बघितलं. अतिशय साध्या पद्धतीचं शेड आहे. नियोजन अतिशय उत्तम आहे, विषय नाही. पण शेड अतिशय साधा आहे. मग आपले जे नवीन शेळी पालक उतरतात त्यांना सुरुवातीला शेडवर फार खर्च करतात किंवा एकदम भारी शेड बांधण्यावर त्यांचा भर असतो. तर तुम्ही तसं काही न करता एवढं यश कमवलं, मग काही त्याच्याबद्दल सांगू शकता का? आता विषय कसा आहे, आपलं म्हणजे शेळी पालन असं क्वांटिटीत करायचा काही विषय नव्हता. थोडं थोडं वाढवीत केलं आपण आणि थोडी सुविधा असल्यामुळे त्यातच आम्ही थोडं ऍडजस्टमेंट केलं. पण त्यात करता करता भरपूर म्हणजे प्रॉफिट आम्हाला या शेळ्यांनी दिलंय. आणि त्याच्यातून आता ही क्वांटिटी वाढली आमची. क्वांटिटी वाढल्यामुळे थोडी गैरसोय होते. पण खरं शेळी पालन आम्हाला करायचं कसं आणि पुढे न्यायचं कसं ह्या शेड मधून कळलं. कळलं. नवीन शेळी पालकांनी सांगणं माझं एवढंच राहील की घेताना शेळ्या ज्या क्वालिटी मध्ये घ्यावा आणि शेडवर जास्त न खर्च करता क्वालिटीवर खर्च करा आणि त्याच्यातून थोडं अनुभव घ्यावा. कमी शेळ्या घ्यावा, बरोबर. क्वालिटी. नाही खरंच आता तुम्ही किती पाहिजे तेवढा हायटेक शेड बांधू शकताय. इतकं पैसे आणि इतकं प्रॉफिट तुम्हाला त्याच्यात प्रॉफिट पण मिळवू. हा शेळी पालनात तुम्ही आता मिळवलेला आहे, पण सुरुवातीला तुम्ही ते नवीन केलेलं नाही शेळी आहे. पालक जर वाचवायचं म्हणलं तर त्याला हा पर्याय उत्तम आहे. अगदी बरोबर. कमी म्हणजे क्वालिटी चांगल्या घ्यायच्या आणि कमी शेळ्या घ्यायच्या, त्याच्यातून अनुभव घेऊन पुढे चालायचं. धनुभाऊला मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की तुमच्याकडे आज गोल्डी एवढ्या वर्ष झाले आहे आणि गोल्डीच्या तुमच्याकडे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या पाटी तुमच्याकडे तयार झालीत. म्हणजे गोल्डीने तुम्हाला 41-42 हाईट पर्यंतच्या पाटी दिल्या. त्या होणाऱ्या पाटी झालेल्या पाटींना तुम्हाला दूध म्हणजे दुधाची क्वांटिटी भरपूर वाढली, हाईट लेंथ वाढली, सर्व गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट झाली. तर तुम्ही सध्या गोल्डी पासून ब्रीडिंग थांबवून तुम्ही जे नवीन 2 मेल आणले तुमचे जंटू आणि मंटू नावाचे 2 मेल, तर ह्या मेल कडून तुम्ही का ब्रीडिंग करता आणि गोल्डीला का थांबवलं ह्याचं कारण आपल्या शेळीपालकांना सांगा. बऱ्यापैकी गोल्डीचं प्रोडक्शन आता भरपूर झालेलं माझ्याकडे बी. एक 10-12 माद्या आहेत. आपल्या जवळ पाहुण्याकडे बी भरपूर झालेले आहेत. आणि आता याला परत परत गोल्डीच भरवणं इनब्रीडिंग करावं नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे. त्या हिशोबाने मी थोडं इनब्रीडिंग टाळण्यासाठी मी 2 मेल आणले. आणि बीटल मध्ये अजून त्यांच्या कॅरेक्टर मध्ये काही थोडे चेंजेस, जसे आयबॉल आहेत, शिंगाची साईज आहे, त्यांची काय अजून वेगळे गुणधर्म आहेत. गोल्डीच्या कासा शेळ्यांमध्ये दूध खूप आहे पण कासा थोड्या ऑर्डर फिटनेसला कमी आहे. तशी पंजाबची लाईन स्ट्रॉंग आहे जंतू मंटूची. दूध तर भरपूर आहे पण कासाची अटॅचमेंट खूप चांगली आहे. त्यामुळे थोडं चेंज करावं असं वाटलं आणि त्याप्रमाणे त्या कॅरेक्टर मध्ये मेल मिळाल्यामुळे चेंज केले. म्हणजे करायचे चालू आहे. अजून पण गोल्डी वापरणार, ते पण वापरणार. अजून एखादा चांगला मेल मिळाला तर तो पण आपण घेणार. धनुभाऊ तुमच्याकडे गोल्डी सारखा मेल आहे, त्याचे फिमेल वगैरे आता तुम्ही सगळ्या चांगल्या तर गोट्यावरती सेट दिसतात, तरी तुम्ही अजून पंजाब मधून चांगल्या चांगल्या फिमेल खरेदी करताय, याचं कारण काय?
कसं आहे आबा, ब्रीडिंगचा विषय एका गोष्टीवर कधीच थांबत नाही. आपल्याला आपल्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळेल का? किंवा त्याच्यापेक्षा अजून पुढे जाता येईल काय? ह्या विषयावर सध्या माझा भर आहे. त्याच्यामुळे मी एका गोष्टीवर थांबत नाहीये सध्या. मला पाहिजे तशी शेळी आणि मला पाहिजे तशी मेल किंवा फिमेल जोपर्यंत आपल्या फार्मवर तयार होत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार. नाही मी बघतोय आता मी तुमच्याकडे सुरुवातीपासूनच येतोय हा. पण सेट करण्यापेक्षा तुम्ही विकत घेण्यावर भर तुमचा जास्त दिसतोय मला. विकतचे फिमेल तुमच्या चांगलं चांगलं विकतचे पण घेतलं तुम्ही आणि आता सेट पण आता व्हायला फिमेल जे मी आणल्यात हम्म. ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो मी. बरं जे आमच्याकडे फिमेल आहे त्याच्यापेक्षा थोड्या काहीतरी वेगळ्या कॅरेक्टर मध्ये. बरोबर बरोबर. तर भाऊ, आता मार्केटमध्ये काही शेळी पालकाची पिल्लं 1.5 लाख 2 लाख अशी विकली जातात. मग तुमच्या इथं पण 1.5 लाख 2 लाख विकलेत पिल्लं. पण काय काय शेतकरी घेते त्यांच्या बाबतीतून थोडं निराश होते. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? कसं आहे परमेश्वर भाऊ, ब्रिडिंगचा विषय असा आहे, समजा एखादी गाड्याची कंपनी आहे, तुम्ही ऑर्डर दिली का 25 गाड्या एक सारखे तुम्हाला देऊ शकतो. अगदी बरोबर. ब्रिडिंगचा विषय असा आहे की ते नैसर्गिक आहे. एके शेळीला 3 पिल्लं झाले तरी ते सम सारखे होऊ शकत नाही. खरं त्याच्यामुळं जे पिल्ले 25 पिल्ले झाले तर त्याच्यात आपण ग्रेड असते क्वालिटीचे. बरोबर. कोणाचा कान, कोणाचा चेहरा, कोणाची हाईट, कोणाची लेंथ, या हिशोबाने पिल्लांची हाईट कमी जास्त येते, कानाची लेंथ कमी जास्त येते. त्या हिशोबाने आपण ग्रेड पाडतो. बरोबर. आपल्यापासून 20,000 पिल्ल विकतो आपण. बरोबर. पण काय होतंय, शेतकरी आता घेतात म्हणजे आपला कोणाचा व्हिडिओ युट्यूबवर बघून इकडे तिकडे शेतकरी घेतात. त्यांची निराशा होते. त्यांना वाटते धनुभाऊची पिल्लं 2 लाखांनी विकतात, मग आमची काही करत नाही. नाही नाही, आता कसं आहे ते घेण्याचा फरक असतो ना. महाराष्ट्रात किती लोक गाड्या भरून आणते कटिंगचा माल. बरोबर. काटू माल म्हणून आपल्या ते ही सुपर क्वालिटी म्हणून विकते. त्यांची पिल्लं का त्या भावात विकते? अगदी बरोबर. आपण 9 वर्ष 10 वर्षापासून ब्रीडिंग वर काम करतो. आपल्याला पिल्लू झालं की कळतं हे काय होणार आहे तुला. अगदी बरोबर. अगदी बरोबर. 2 दिवसाचं पिल्लू झालेलं पिल्लू सांगू शकतंय आणि आपण त्या हिशोबानेच त्या पिल्लाचे रेट ठेवतो. बरोबर. आपल्याकडून समजा जे नेले लाखाला नेले त्यांचा बी फायदा झाला, 25ला नेलं त्यांचा बी फायदा झाला. अगदी बरोबर. अगदी बरोबर. भाऊ, सध्या चालत्याला ट्रेंड नुसार शेळी पण केलं पाहिजे का तुमच्या मते बिटेल शेळी कशी असावी? आता कसं व्हायला लागले 2017 पासून मी या बिटेल क्षेत्रात आहे. मग कसं होतंय 1.5 वर्षाला कुठं ना कुठं ट्रेंड बदलत असतोय. कुठं उंचीचा येतोय, कुठं कानाचा येतोय, कुठं माथ्याचा येतोय, कुठं डोळ्याचा येतोय, कशा येतोय. खरं म्हणजे आपली शेळी ओळखली जाते बिटेल शेळी भल्या मोठ्या आवड शरीरसृष्टीला ओळखली जात्या आणि दुधासाठी ओळखली जात्या. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मग आता तुम्ही आज इथं पाठी पाहिल्या समजा गोल्डीच्या, तर तुम्हाला काय चेंज वाटला की बाबा तुम्ही आता बऱ्याचशा फार्मर गेलात मी, तर तुम्हाला कसं वाटलं? समजा काही बिटल मध्ये काही कमतरता वाटते का? नाही नाही, गोल्डीच्या पाटा बघितला तर बिटल मध्ये कोणतेही कमतरता वाटत नाही. स्ट्रक्चरनं म्हणा, कासनं, शरीरसृष्टीनं, खाण्यापिण्यावरनं एक नंबर वाटते. मी समोर येऊन नाही हे लोकांना बी कळू द्या की मनातून नाही तुम्हाला काय खरंच वाटतं? मनातून बोलत आहे खरंच मी. धनुभाऊकडे आले म्हणून नव्हे तर पाठी या खरोखर चांगल्या खरोखर सुपर आहे. गोल्डीचा रिझल्ट 90 ते 95%, 100% 95% रिझल्ट गोल्डीचा टॉप मध्ये येतोय. अजून तर मी माझं ऐकलं नाही की गोल्डीचा असं पिल्लू गेले आणि कुठलं फेल गेले. मग याच्या पुढे काहीतरी आपल्याला थोडंफार चेंजेस करण्यासाठी आपण आणले मेल. कोणाची इच्छा असते आम्हाला माथ्याची पाहिजे, जाड शिंगाची शेळी पाहिजे, थोडे लांब कानाची पाहिजे, बरोबर. तिची सड जास्त लांब नको, आम्हाला ऑर्डर फिटनेस पाहिजे. तशा शेळ्या आपल्याला आपल्या फार्मवर तयार करायच्या. कोणाच्या मते सांगू नका, मला सांगा की तुमचं मत कसं आहे की शेळी नेमकी कशी असावं बिटल? तुमच्या भविष्यात शेळी कशी असावं? शरीरसृष्टीनं नाही तर कानानं, स्ट्रक्चरनं, बांध्यानं, दुधानं कशी असावी? कान 15-16च्या पुढे ठीक आहेत. 15-16च्या आता असले तर थोडी सुंदरताला कमी दिसते शेळी. बरोबर. पण 20, 18, 19, 15-16च्या पुढे कान, पण तिचं मागचं शरीर पण तसंच पाहिजे, चेहरा तसा पाहिजे. त्या हिशोबाने मग तुमचं जे विक्री करायचे पिल्ल येतात ते पण त्या हिशोबाने ट्रेडनुसार विकतात. धनुभाऊ, ह्या पाठीबद्दल थोडंसं सांगा. ही तुमच्या मदर स्टॉक मधली शेळी वाटत नाही, कारण की ह्या शेळीबद्दल थोडंसं डिटेल मध्ये सांगा. हो, आताच आमचे प्रिय मित्र परमेश्वर भवांचा प्रश्न होता की तुम्ही एवढ्या खास माझ्या गोल्डीन तयार केल्या तरी पण बाहेरून खरेदी का करतायत? तर बिटल मध्ये हे 1.5, 2, 3 वर्षात बरेचसे म्हणजे चेंज झालेत आणि लोकांची बिटलकडे बघण्याची थोडी वेगळीच नजर नजर वेगळी झालेली आहे. त्यामुळे थोडी अशी चेंज करण्यासाठी अवती साहेबांना दाखवतो. हे फिमेल जे समोरून पाहिले ना, तरी जी शिंगाची साईज, आयबॉल आणि हलका रोमन पंच
अशी. आणि ही फिमेल सध्या 6 दातावरती आहे. 41 हाईट आहे ही. आणि माथा पण बघू शकता तुम्ही समोर कॅमेरा खाली. तर ते चेंज करण्यासाठी थोडं, आणि मेल पण त्याचे क्वालिटीचे कॅरेक्टर मधले आपण मेल आपण पुढे थोड्या वेळाने दाखवूच मेल. हा, तो पण मधो स्टॉक मधल्या तुम्हाला काही हा. अलीकडच्या यांची लेटेस्ट आता तुम्ही length, ऍड केलेल्या फिमेल दाखवायला height, आलो. बोन साईज, वय काय फार नाही. आत्ता 6 दात काढले तिने, महिना 1.5 महिना झाला. हाईट वगैरे काय अंदाजे आहे? 41 हाईट आहे सर. 2 मस्त, वर्षात मस्त. 41. अजून 1 इंच तर आरामशीर हाईट करणार. म्हणजे हे कॅरेक्टर पाहिजे, सेफ्टी वगैरे आणि बोन साईज. त्यामुळे आपण थोडं चेंज करण्यासाठी अजून पण मदर स्टॉक मध्ये ऍड करतो, चांगली फेमिली मिळाली. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये धनुभाऊनी त्यांच्या मदर स्टॉक मध्ये ऍड केलेली ही एक फिमेल तुम्हाला मी दाखवतोय. आता मित्रांनो, ह्या फिमेलकडे तुम्ही जर बारकाईनं पाहायला गेलं तर ह्या फिमेल मध्ये सगळ्यात सुंदरता बघायला गेलं तर हिचा चेहरा बघा तुम्ही. हे जे आयबोल आहेत हे किती मोठे आहेत, त्यांचे शिंग बघा. प्लस सगळ्यात महत्वाचं त्यानंतर फिमेल मध्ये मान तिची पाहिली गेली पाहिजे. मानेची लांबी बघा, आणि त्यानंतर तिची लेंथ बघा, त्यानंतर तिची शेपूट बघा, आणि जे स्ट्रक्चर आहे शेळी हे कसं आहे बघा, एकदम गोड्यासारखं फिट अँड फाईन. मग अशा क्वालिटीमध्ये मदर स्टॉक मध्ये शेळ्या असणं, आणि हे वय किती आहे दुसऱ्या हे दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताची पाठच आहे. 6 दात पाठ आहे मित्रांनो, हे बघा. म्हणजे 2 वर्षाच्या आसपासची फिमेल आहे, आणि फिमेलची उभा राहण्याची जी पोझिशन आहे बघा, म्हणजे एकदा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन मध्ये पहिल्या क्षणामध्ये तुम्ही जेव्हा शेळी बघताल तेव्हा त्या शेळीच्या प्रेमातच पडणार, अशी क्वालिटीमध्ये ही शेळी आहे. त्यामुळे अशा शेळ्यांपासून तुम्हाला प्रोडक्शन जे मिळणार आहे पिल्लांमध्ये ते अतिशय A1 क्वालिटीचं मिळणार आहे मित्रांनो. तर नवीन शेळी पालकांनी ह्या गोष्टी आवर्जून पाहिल्या पाहिजे की नवीन शेळी जेव्हा आपण घेतो त्या कोणत्या गोष्टी पाहून त्या शेळ्या खरेदी केल्या पाहिजे, तर ह्या आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून दाखवणार आहोत. दुसरा मुद्दा मित्रांनो सांगायचा राहून गेला, तर आजकाल म्हणजे गेल्या बरेच वर्षापासून जे नवीन शेळी पालक आहेत ते शेळी खरेदी करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये एक भ्रम आहे की जुन्या व्यापारी लोकांनी काय केलंय त्यांना की पांढरे डोळे, लाल डोळे, काळे डोळे ह्या डोळ्यांमध्ये अडकून ठेवलं, आणि क्वालिटीपासून त्यांना लांब ठेवलं. कारण त्यांना जे कमी रेटमध्ये माल मिळतो त्यांना चांगल्या किमतीने विकण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वार्थापायी चुकीची माहितीचं प्रसार जास्त केलेला आहे. तर ह्या शेळीमध्ये तुम्ही बघू शकता, ह्या शेळीची जी कानाची लेंथ आहे, तर जी नवीन शेळी पालक आहे तर ह्या शेळीला रिजेक्ट करतात घेताना. पण ह्या गोष्टी बघण्याचं ह्या क्रायटेरिया बिटलच्या ह्याच्यामध्ये बसतच नाही. कानाचा वगैरे काय विषय नसतो, बिटलचे कान हे अगदी एवढेच असतात, ह्याच्यापेक्षा जास्त असली तर ती चांगलं आहे, काय अडचण नाही. पण ह्याचे डोळे बघा, डोळे अतिशय 1 नंबर डोळे आहेत. बिटलमध्ये माझं तर स्पष्ट मत आहे की लाल डोळे म्हणजे बिटलमध्ये प्युरिटी मांडली गेली पाहिजे. कान असणे म्हणजे हे कान जर अजून इतकं असतं तर अजून शेळी देखणी दिसली हो. असती, खूपसुरती वाढली असती. वाढले असते. पण एवढा असून बी तिची खूपसुरती एकदम छान आहे. त्याच्यामुळे अशा शेळ्या इग्नोर नाही करायला पाहिजे शेळी घेणाऱ्यांनी. हो. थोडे 2 पैसे जास्त गेले तरी प्रोडक्शन यांचं चांगलंच मिळणार. मित्रांनो, सध्या आपण गोल्डी हा जो धनुभाऊंचा मेल होता, ज्याला आपण महाराष्ट्रातला फेमस किंवा नंबर 1चा बिटल मेल म्हणू, त्याचं प्रोडक्शन पाहतोय जे धनुभाऊंच्या फार्मर सध्या आहे. धनुभाऊ, ह्या शेळीबद्दल किंवा पाठीबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. ही गोल्डीची पाट आहे, सध्या 2 वर्षाची आहे. 2 वेत आपल्याकडे झालेले आहे. आता हिची साईज बीज खूप मोठी आलेली आहे. हिला दूध पण चांगलं आहे, पण हिचा ऑर्डर फिटनेस कमी आहे. तुम्ही मागून दाखवू शकता. खाली लोंबलेली. तर मित्रांनो, मगाशी प्रश्न धर्माला विचारला होता की तुमच्या शेळी पालकासमोर आल्या पाहिजे अशा गोष्टी, त्यांना माहित पडल्या पाहिजे. हे लांब काशीचा थोडा त्रास असतो शेळीला. तर हे कास ऑर्डर फिटनेस याच्या पिल्लामध्ये आणण्यासाठी आपण ते मेल चेंज केले. कारण की त्यात आपण पाहिले प्रत्येक शेळीच्या कासा एकदम अटॅच आहेत शरीराला. हिने कास सोडलेली आहे म्हणजे जास्त. तर ऑर्डर फिटनेस साठी आपण ते मेल वापरणार. म्हणजे याच्या जे पिल्लात येणार ते ऑर्डर फिटनेसचे 90%, 85% तरी पिल्ल होतात. साईजला वगैरे तसे काही म्हणजे गोल्डीच्या खूप दुधाला साईजला खूप येते. नाही, आता तुम्ही स्वतःहून सांगताय ऑर्डर फिटनेस म्हणून नाही, पण ही शेळी जर बघितली तर ह्याच्यात काहीही एखादा दोष काढावा अशी शेळी नाही आहे. नाही, गोल्डीनं जो रिझल्ट दिलाय अगदी सुपरच दिलेला आहे. हा एवढ्या लेंथच्या फिमेल शक्यतो जास्त पाहायला मिळत नाही. उलट मी तर म्हणतो, तुम्ही लांब काशीचा प्रॉब्लेम आहे मान्य आहे, पण बरेच लोक घेताना हे अशी कास बघूनच घेतात कारण दूध जास्त आहे. नाही, असं पण त्या लोकांसाठी सांगतो मी हा. की बिटल मध्ये खूप जागेवर असे बी शेळ्या आहेत की ऑर्डर दूध तर भरपूर आहे, पण ऑर्डर एकदम फिटनेस. म्हणजे त्या शेळ्यांना बऱ्याच दिवस जाऊस तर किंवा म्हातारपण येऊस तर
काशीच्या आजाराला तोड द्यावा लागेल. हा तुमचा अनुभव आणि अभ्यास आहे हा, बिटल मधला, त्यामुळे तुम्ही हा. व्यवस्थित एवढं हे असं सांगा. जवळ आली की सड खाली लोंबणार. बरं. जसे जसे ऑर्डर डेव्हलपमेंट होईल तसं मेंढ तसं. कासाच्या शेळ्या हा. अवेलेबल होतील आता. हा, हे हिशोबाने आपलं चालू. गावठी साहेब ही फिमेल गोल्डीची आहे आणि हिची आई पण खूप सुंदर आहे. हिच्या आईचं नाव आपल्या फार्मर अमृता म्हणून बोलतो आम्ही तिला. तिची फिमेल आहे. बघू शकता एक छान बाप गोल्डी. आता ही फर्स्ट टाइमर आहे. पहिल्या वेळेस एक बोकड दिला आहे मेल. आणि गोल्डीची पाट आहे. हा, गोल्डीची पाट आहे. आता तिची आई पण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ती सोड. ही तिची आई आहे. हिचं नाव अमृता आहे. असा रिझल्ट येण्यासाठी मित्रांनो मदर स्टॉक मध्ये अशा क्वालिटीच्या शेळ्या असणं पण गरजेचं आहे. तुम्ही कोणतेही लाईन तुमच्याकडे बोकड चांगला असेल, त्यासाठी तुमच्याकडे मदर स्टॉक चांगला नसेल रिझल्ट घेण्यासाठी, तरी पण तुम्हाला रिझल्ट येणार नाही. त्यासाठी तुम्हाला अशा क्वालिटीमध्ये मदर स्टॉक असणं पण गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा रिझल्ट मिळून जाऊ शकतो. शिवाय बोकड दोन्ही चांगल्या चांगल्या पद्धतीचं पाहिजे. कॉम्बो करायचा असेल तर तुम्हाला मेल आणि फिमेल तेवढेच गरजेचं आहे. जेवढा मेल स्ट्रॉंग लाईनचा आहे तेवढी फिमेल पण तेवढी स्ट्रॉंग लाईनची पाहिजे. तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी चांगलंच प्रोडक्शन मिळणार. म्हणजे 99% फेल जात नाही. तर मोगाशी मला प्रश्न विचारला होता की गोल्डी असताना एवढे सुंदर पाठी गोल्डीने तयार केल्या, मेल तयार केले, तर मग दुसरे मेल का आणले? तर एक तर मोठा विषय म्हणजे इनब्रीडिंग टाळण्यासाठी आणि यांच्यामध्ये जे कॅरेक्टर आहेत की जसे कानाचा पत्ता आहे, शिंगाची साईज बघू शकता तुम्ही. अशा शिंगाच्या साईज मध्ये तुम्हाला महाराष्ट्रात तर शक्यतो मेल किंवा असतील बी, पण शक्यतो पाहायला मिळत नाही. अशा रोमन नोज मध्ये थोडा वर माथा आणि समोरून पाहिलं तर आयबॉल वगैरे. जवळपास बॉल एवढे. हा, हे बघा बॉल जे आपण म्हणतो ह्या गोष्टी आणि ही शिंगाची झाली, ही मोस्टली ह्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि ह्या गोष्टी गोल्डीच्या त्यांना जे आले प्रोडक्शन, त्यामध्ये ह्या गोष्टीची त्यांना कमतरता जाणवली, म्हणून त्यांनी ऑर्डर फिटनेस पण हा, हा. विषय होता. त्यामुळे हे मेल आपण 2 आणले. हा जंटू आहे, हा मंटू आहे. दोन वयस्के बाबू आहेत का? हा एकाच शेळीला झालेले. अच्छा बाप एकच आणि एकच टायमाला झालेले. अच्छा, हा हा हा. डिटेल वगैरे काय आहे? सध्या काय height ला वय काय? आता सध्या 4 दात आहे. दात बी बघू शकता तुम्ही या. हा 4 दात. 4 दातावर आहे. 4 दातावर 43 आहे. झालं असं की हे थोडे लेट आले आपल्याकडे. पंजाब मध्ये पाहिजे तशी त्या मिलची केअर झाली नसल्यामुळे हाईट थोडी कमी राहिली त्यांची. पण मला आता तरी वाटतं की 45 फूट जाईल हवे. आणि तो थोडा याच्यापेक्षा उशीर आला आपल्याकडे. त्याचे कॅरेक्टर चेंज करण्यासाठी थोडे बिटलचे आपण आणले. हे पण 4 दाताचे. 4 दात. समोरच यायला लागतं. हा हा, पण समोरून बघा शिंगाची साईज याची पण. तुमचं माताची ही जी ब्रॉडनेस आहे, ब्रॉडनेस पिल्लं आले चांगले पिल्लं आले सर. ही जी ब्रॉडनेस आहे ही महत्वाची मेल मध्ये. चेहरा बघा तुम्ही. चेहरा मोठा चेहरा. धनुभाऊ तुम्ही महाराष्ट्रात पूर्ण काळ्याच फेड असताना मग स्पॉट कसं काय तुम्ही चॉईस केल्यात? कलरचा काही विषय नसतो. फक्त एक लोकांची भावना झाली हा की आपल्याला ब्लॅकच कलर पाहिजे. पण कलरचा काही विषय नसतो. अच्छा अच्छा. पूर्ण पण कॅरेक्टर ते character breed आपण पाळतोय त्याचे बिटल ते मध्ये उतरले पाहिजे. हा बिटल मध्ये कॅरेट असलं तरी कलरचा काही विषय नाही. विषय नाही. हा. हा डोळं ही याचा काही नवीन शेळी पालकांनी आता डोक्यातून काढून टाकायला पाहिजे हा की माइंड मध्ये माहिती काळच बरोबर पाहिजे. काळच पाहिजे. बरोबर बरोबर. आज त्याचा बघतोय काही आपण विषय नसतो. हा मग तुम्ही असे ह्या क्वालिटीचे मेल तरी मला दाखवा कुणाकडे. बरोबर बरोबर समजा ब्लॅक मध्ये. हो. थोडक्यात माझं काम हलकं करणार तुम्ही. हा. नाही निव्वळ पांढरे स्पॉट आले म्हणून एवढा चांगला क्वालिटीचा मेल सोडायचा का, किंवा हा. त्याच्यापासून ब्रीडिंग घ्यायची नाही का? पहिले तर त्याचे कॅरेक्टरच Correct. आणि मुळात कलर मध्ये एवढे व्हेरिएशन असणारी माझ्यामध्ये बिटल ही एकमेव ब्रीड आहे की एवढे जास्त कलर त्याच्यात कलर म्हणजे त्याचे शेरा येतो ब्लॅक अँड व्हाईट किंवा नागरा डब्बा, नागरा, लोहा, असे अनेक कलर आहेत बिटल. भरपूर एवढे कलर कुठल्याच ब्रीड मध्ये मस्त नसतील माझ्यामध्ये. कलर न पाहता कॅरेक्टर म्हणजे पाहिलं कधी पण बेटर. धनुभाऊनी जो सध्या नवीन मेल घेतलेला आहे जंटू, त्याचे रिझल्ट सध्या यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचीच एक झलक आत्ता आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे.
मित्रांनो, हे करडू पाहून धनुभाऊंनी किती अचूक निवड केलेली आहे हे आपल्या लक्षात येते. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आपण मनोहर बोरकर आमचे धनुभाऊ यांच्यासोबत केला, त्यांचे ॲनिमल आपण बघितलेले आहेत, त्यांचं बिटल मधला प्रवास बघितलेला आहे, बिटल शेळी कशी असावी आणि भविष्यात त्यांचं बिटल शेळी पालन हे कुठेपर्यंत त्यांना घेऊन जायचं आहे, हे सर्व काही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असणार आहे. धनुभाऊचं आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला इथं फार्मवर येऊन त्यांचा फार्मचं निरीक्षण करून दिलं आणि इथे एखादा व्हिडिओ आम्हाला बनवून दिला, जेणेकरून आमच्या महाराष्ट्रातील उत्सुक शेळीपालक जे बिटलमध्ये सुरू करणार आहेत किंवा ज्यांनी सुरू केलेलं आहे आणि बिटल शेळीवर अत्यंत प्रेम आहे त्यांना बिटल शेळीबद्दल आणखीन थोडी माहिती मिळाली. तसंच आज आमच्यासोबत व्हिडिओ बनवताना धनुभाऊंचे वडील होते, त्यांचंही धन्यवाद. आमचे मित्र परमेश्वर येडगे होते, आमचे मित्र मनोज कुमार सायमोते साहेब होते, डॉक्टर ओमकार पाटील होते आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचे नामदेव शिंदे दादा पण होते आपल्यासोबत. या सर्व बिटल शेळी पालकांचं आणि जाणकारांचंही मी धन्यवाद देतो की त्यांनी आज आपल्या या व्हिडिओमध्ये ते बी सांगा. धनुभाऊंचं मत आम्ही कुठून आलो, मी सांगलीहून धनुभाऊंच्याकडे आलेलो आहे जवळपास 450 किलोमीटर. आणि आम्ही हे सर्वजण इथं आलेलो आहोत ते काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आणि आज आम्हाला ते पाहून आम्हाला नक्कीच एक तृप्ती मिळालेली आहे की बाबा 400-450 किलोमीटर येतोय आणि हे काय कुठं कोण आम्हाला पैसे द्यायला लागले किंवा कशासाठी नाही, हे एक आम्हाला बिट्टल विषयी एक उत्सुकता आहे किंवा शेळी पालनाविषयी एक तळमळ आहे आणि निवड हा व्हिडिओ बनवायसाठी म्हणून आलो होतो. आम्ही आमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आलो होतो आणि आमच्या ज्ञानात भर घालताना जर आम्ही आमच्या प्रेक्षकांना काही चांगलं देऊ शकत असलो, काहीतरी वेगळं दाखवू शकत असलो तर का नाही तसं करावं, म्हणून हा व्हिडिओ आज आम्ही बनवलेला आहे. औपी साहेबांचे पण धन्यवाद, जे इतक्या लांबून फार्म विजिट करण्यासाठी आले. त्यांचं शाश्वत फार्म चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. नक्कीच धन्यवाद.